आजपासून आदिशक्तीचा जागर करत सर्वत्र शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला। 3.5 शक्तिपीठांपैकी एक पीठ असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात आज सकाळी 8:30 वाजता तोफेच्या सलामीनं नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला। देवीचे दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच भक्तांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। देवीची महापूजा झाल्यानंतर गाभाऱ्यात श्रीपूजक, इतर महत्त्वाच्या व्यक्ती आणि देवस्थान समिती पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घटस्थापना करण्यात आली। तसंच अंबाबाईची उत्सव मूर्ती सनई ताशांच्या गजरात घटाच्या शेजारी विराजमान करण्यात आली। घटस्थापनेनंतर करवीर निवासिनी अंबाबाईची दररोज विविध रूपात अलंकारिक पूजा बांधण्यात येत असते, तर सोबतच पालखी सोहळ्याचंही आयोजन केलं जातं। देवस्थान व्यवस्थापन समितीनं उत्सव काळात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्यात। शारदीय नवरात्रोत्सवाची सुरुवात आज खऱ्या अर्थानं तोफेच्या सलामीने झालेली आहे आणि सकाळी 4 वाजता मंदिराचे दरवाजे उघडल्यानंतर 4:45 वाजता गाभाऱ्याचे दरवाजे उघडून पूजाविधीला सुरुवात झाली। सकाळची काकड आरती झाल्यानंतर घटस्थापनेच्या विधीला सुरुवात झाली आणि साधारण 8:30-9:15च्या दरम्यान घटस्थापना होऊन 9:15 वाजता तोफेची सलामी झाली आणि पूर्ण कोल्हापूर नगरीला ही मंदिरातील घटस्थापना झाल्याची इशारा देण्यात आला आणि त्यानंतर भाविक आपल्या घरातील घटस्थापनेला सुरुवात करतात। म्हणजे तोफेची सलामीनं खऱ्या अर्थानं घटस्थापनेचं झाल्याची इशारा देऊन या आजच्या नवरात्रोत्सवाला सुरुवात झालेली आहे। पहाटे 5 वाजल्यापासून भाविकांची प्रचंड गर्दी आहे आणि नेहमीपेक्षा अपेक्षा जास्त भाविक दिसून येतात आणि आपण 25 ते 30 लाखाची अपेक्षा केलेली आहे। त्या पद्धतीनं भाविकांची सकाळपासून दर्शनाची रीघ सुरूच आहे। नवरात्रोत्सवानिमित्त मंदिर परिसरात धार्मिक कार्यक्रमांनाही सुरुवात झाली आहे।